आपण ओटी घेऊया. हरी जय जय राम. आपले भाऊ पण आहेत तिथं. भाऊ रामकृष्ण हरी गाईज, कशात? आय होप मस्त असाल. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण आता मंदिरात आलोय. म्हणजे आपण पंढरपूरला वगैरे काय गेलो नाही, पण आपला पंढरीचा पांडुरंग इथंच आहे. तर मंदिर आपल्या गावातच आहे. आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. मस्त कार्यक्रम वगैरे आयोजित केलेले आहेत. ते कार्यक्रम पण बघता येतील आपल्याला. भजन आहे, हरिपाठ आहे. काही 4:30 वाजता काकड आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मूर्तीचा आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचा अभिषेक वगैरे झाला आणि त्याच्यानंतर भजनाचा कार्यक्रम. बरेचसे असे कार्यक्रम आज झाले आपल्या इथे आणि अजून पण चालूच आहेत. तर आपण दर्शन वगैरे घेतलं. सकाळी भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे सकाळी काय दर्शन घेतलं तर थोडा उशिरा आलोय आपण. इथं मंदिराच्या बाहेरच होतो आपण आणि मंदिराच्या बाहेर बघू शकता हार नारळ वगैरे इथे आपल्याला भेटणार आहे. तर आपण इथून नारळ आपली ओटी वगैरे इथून घेऊया, हार वगैरे घेऊया यांच्याकडून. दर्शनासाठी आपण ओटी घेऊया. इथे लाईन वगैरे लागलेली आहे. चप्पल वगैरे इथं काढून घेऊया आपण. भजन वगैरे चालू होणार आहे आणि आपण आता लाईनीत उभी राहूया दर्शनासाठी. भरपूर लाईन आहे बघा. चला पुढे गेल्यावर दिसेल लाईन. हळूहळू पुढे सरकत चालली आणि लाईन मध्ये आहेत आणि भजनाची तयारी चालू आहे बघा. आता थोड्याच वेळात भजन वगैरे सुरुवात होईल. आपण भजन पण ऐकूया. आज भजन संगीताचा दुपारचा कार्यक्रम इथे सादर करीत आहे विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ कामोठे. सर्व भक्त मंडळी यांच्यातर्फे सादर होणार आहे. पवित्र मंदिराच्या आतमध्ये आलोय आपण. आता दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर बाहेर भेटू. रामकृष्ण हरी जय जय राम. रामकृष्ण हरी हरी जय जय राम. रामकृष्ण हरी जय जय राम. रामकृष्ण हरी 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 हरी जय जय राम. रामकृष्ण हरी. पाणी बघा. छोटीशी रुक्माई बघा. इकडे बघा. छोटीशी रुक्माई. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम. रामकृष्ण हरी हरी जय जय राम. रामकृष्ण हरी.
प्रसाद आहे, प्रसाद वगैरे घेऊया. मंदिराच्या बाहेर निघलो आपण, दर्शन वगैरे घेतलेलं आहे. दिदी पण आलेली आहे बघा दर्शनासाठी. सगळे इकडून बाहेर निघतात. दर्शन वगैरे घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आता थोडा भजन वगैरे ऐकू आणि नंतर आपल्या घरी जाऊ. मस्त असं भजन आहे, भजनाचा जरा आनंद घेऊया. काका, ओ काका, भजन वगैरे चालू होण्याच्या आधी तुमचा हा जो कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम, तो कुठून आलात तुम्ही सांगा ना. आम्ही विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ कामोठे रहिवासी सर्व मंडळाचं नाव. हा, सर्व विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळाचे सर्व सदस्य आहेत, भक्तगण आहेत. त्यांनी अतिशय सुंदर अशी सेवा आता केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आपला हरिपाठ होईल. भजन संपल्यानंतर हरिपाठ होईल. हरिपाठानंतर मग शेवटच्या उत्तरार्धामध्ये आपली बाळकृष्ण भजन मंडळ सिद्धी करवली बुवा, जगन बुवा मडवी यांचं सुसराळ भजन होईल. त्याच्यानंतर कार्यक्रम म्हणजे आजच्या दिवसाचा कार्यक्रम संपला असं जाईल. सकाळी 4 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे. पहाटे 4 वाजल्यापासून आपले कार्यक्रम सुरू आहेत. आतापर्यंत 4 कार्यक्रम झालेले आहेत आणि इथून पुढे आता आमचा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा भजन संपल्यानंतर हरिपाठ होणार आहे 4 ते 6. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम हवो विठ्ठल आवडी, प्रेम विदाउट लाईट. विठ्ठल नामाचा
आपले भाऊ पण आहेत तिथं. भाऊ काय नारळ वगैरे आहेत का? आम्ही आलो दर्शन वगैरे घेऊन. आता आलं तुम्ही? आता आले. हे बघा ओटी नारळ वगैरे सगळं मंदिराच्या बाहेर भेटणार आहे आपल्याला. तर आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आपण इथून आता निघणार आहोत. चला तर चला आपण मस्त असं दर्शन घेतलेलं आहे आणि आता बाहेर निघलोय आपण. तर देवाकडे फक्त एकच मागणं आहे, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवाचा जर विसर नाही पडला तर आपल्याला म्हणजे आपलं पुढं आयुष्य आपला पूर्ण जीवन सफल झाला म्हणून समजा. तर आपण आता इथून निघतोय. दर्शन घेतला आणि मस्त कार्यक्रम वगैरे बघितला. तर आजची व्हिडिओ कशी वाटली? मस्त म्हणजे पंढरपूरला न जाता आपण इथं आलो आणि इथं दर्शन घेतलं. आणि हा दर्शन आहे ना जी पंढरपूरला गेली नाही त्यांना मस्त आपल्या व्हिडिओच्या याच्यातून घेता येईल. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला.